नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. तर आज आम्ही आलेलो आहोय आरे कॉलनीमध्ये. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, इथे खूप सुंदर मंदिर आहे. तर तिथे आलो. ऍक्च्युली बाकीच्या मंदिरांमध्ये जवळपासच्या खूप गर्दी असेल, म्हणून आम्ही ठरवलं की आपण थोडंसं लांब जाऊया घरापासून, जे की आरे कॉलनीमध्ये आम्ही आलोय. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की कसं आहे मंदिर, गर्दी आहे की नाही हे आता आम्हाला गेल्यावरच समजेल. आणि आज मी आलेले आहे माझ्या विठ्ठलासोबत मंदिरामध्ये. तसं हे मंदिर ना तप्पेश्वर महादेवाचं मंदिर आहे, पण तिथं थोडंसं एक छोटंसं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. आम्ही दाखवते तुम्हाला पण. हे बघा, इथे मंदिर आहे. मी पण फर्स्ट टाइम नाही आली आहे, मे बी मी सेकंड टाइम आली आहे इथे. हे जे महादेवाचं इथलं मंदिर आहे ना, ही जी पिंड ही स्वयंभू आहे. याचं वैशिष्ट्य आहे या महादेवाच्या मंदिराचं. आणि याच जागेवर ना वेगवेगळी मंदिरं आहेत, जसं की गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे इथे. तसंच विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नागदेवता मंदिर, असे वेगवेगळे मंदिरं आहेत. आणि खूप शांत परिसर आहे हा. आणि इतकं हिरवगार आहे. मुंबईमध्ये असं ठिकाण बघायला मिळणं म्हणजे खूपच छान आहे. आम्ही आलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. बघा माझी रुक्मिणी कशी दर्शन घेते. आणि आज मंदिरात काहीच गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे आणखी खूप जास्ती छान वाटतं आम्हाला. त्यामुळे दर्शन पण एकदम शांततेत झालंय. आता आम्ही चाललेलो आहे गजानन महाराज मंदिरामध्ये. तर इथे ह्या जागेवर आहे ना, इतकं छान छान मंदिर आहेत ना, गणपती, महादेव, गजानन महाराज मंदिर, सगळंच खूप छान आहे. इथे ना नागदेवतेचं मंदिर आहे, ते पण मंदिर खूप छान आहे. मस्त वाटतंय. बघू शकता तुम्ही, ही जी पालखी आहे ना, ही आमच्या बिल्डिंगच्या इथे आली होती. आमच्याच एरियातल्या एका मंदिरामधली ही पालखी आहे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची. तुम्ही बघू शकता मी आणि प्रतीकने कसं आमच्या डोक्यावर संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे. हा पूर्ण सोहळा ना मी पहिल्यांदाच अनुभवलाय. म्हणजे पालखी सोहळा ही आपल्या महाराष्ट्राची एक आध्यात्मिक परंपरा आहे, जी हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. पण हा जो प्रसंग आहे ना, हा मी पहिल्यांदाच अनुभवलाय. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना, छोट्या छोट्या लहान मुलं विठ्ठल रुक्मिणी यांचं रूप घेतलं होतं. मी त्यांच्या पाय धुवत होते, त्यांना हळदी कुंकू वाहत होते. ते पण खूप खुश होते आणि मला पण खूप छान वाटत होतं हे सगळं करताना. आणि तुम्ही म्हणजे सगळ्यांनीच अनुभवलंय की नाही माहिती नाही, पण मी तरी असा अनुभव घेतलाय की सणवार असले ना, की आपल्या वातावरणामध्ये ना एक वेगळीच उत्साह असतो, एक वेगळाच ऊर्जा, एनर्जी म्हणू शकता तुम्ही, पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि हे बघू शकता तुम्ही, हा छोटा मुलगा इतकं क्यूट दिसत होता ना, ज्याने विठुरायाचं रूप घेतलं होतं. मी यापूर्वी ना फक्त ऐकलं होतं, पण पहिल्यांदा अनुभवले. त्यामुळे इथे सगळं ना मी बघत होते की टाळ, मृदुंग ह्याच्या आवाजामध्ये ना हे वारकरी लोक
एकदम तल्लीन होऊन जातात, खूप मग्न होतात आणि हे ऐकायला पण इतकं सुंदर वाटतं ना. आणि त्यामध्ये फुगड्या बघायला, वेगवेगळा त्यांचा जे काही नाच असतो ते बघायला खूप सुंदर वाटतं, हे सगळं दृश्य बघायला. आणि हे जे वारकरी लोकं असतात ना, हे इतकी प्रेमळ असतात ना आणि सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतात. जे पण कोणी आता मी बघत होते ना, जे पण कोणी पालखी बघायला येत होतं किंवा तिथे थांबलेले लोकं, हे सगळ्यांना असं घेऊन ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तल्लीन करत होते, की तुम्ही पण या, तुम्ही पण ह्याचा अनुभव घ्या.